नमस्कार, मी डॉक्टर योगेश पतिंगे, सहाय्यक प्राध्यापक GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा. युनिट नंबर 2 आपण पाहतो आहे. युनिट नंबर 2 मधला जो दुसरा भाग आहे त्याला आज आपण सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे स्कंद व्यवस्थापन. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट किंवा स्कंद व्यवस्थापन या म्हणजे एक मराठीमध्ये आणि एक इंग्लिशमध्ये असं आपण जनरली मी इथं लिहिण्याचा प्रयत्न करतो की कारण मग तुम्हाला जेव्हा तो इंग्लिश शब्द जर पाहायला मिळाला तर तुमचं त्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये. इन्व्हेंटरी किंवा स्कंद म्हणजे काय, शेवटी त्याला जर आपण आपल्या एक व्यवसायाच्या रोजच्या भाषेमध्ये म्हटलं तर एक मालाचा साठा. मग तो रॉ मटेरियल असेल, वर्क इन प्रोग्रेस असेल म्हणजे जे काम चालू आहे, कच्चा माल जे काम चालू आहे ते वर्क इन प्रोग्रेस, आणि फिनिश गुड्स म्हणजे तयार झालेला माल. हे त्या स्टेजला त्या व्यवसायाच्या फार कामी येतं. म्हणजे जनरली आपण असं म्हणू शकतो की मालाचा साठा हा जास्तही नसला पाहिजे कारण तो तसाच पडून राहील, फार कमीही नसला पाहिजे कारण जर ग्राहकांकडून जर मागणी वाढली तर तेवढ्या त्या वेळेमध्ये आपण आपलं उत्पादन वाढविण्यास कदाचित असमर्थ राहू. त्यामुळे जो एक फायनान्स मॅनेजर आहे, जो एक या सर्व बाबीचं व्यवस्थापन करतोय, त्या व्यक्तीला भविष्यातली जी मागणी आहे त्या मागणीचा विचार करून की ती मागणी कशी राहील, कमी होईल, जास्त होईल की आहे त्याच लेवलला राहील, त्यानुसार त्या मालाच्या त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टच्या म्हणू शकता उत्पादनासाठी किती मालाची गरज आहे, कच्च्या मालाची गरज आहे, किती लोकांची गरज आहे, किती मशीन्सची गरज आहे, या सगळ्या बाबीचा विचार करावा लागेल. आपण तुर्तास मॅन अँड मशीन्स जे आहेत त्यांना बाजूला करूया. आपल्याला मालांवर किंवा मालावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे, ते म्हणजे स्कंद व्यवस्थापन. आता यामध्ये प्रामुख्याने काय, त्यामध्ये कच्चा माल येतं, भांडारगृहातील विविध वस्तू येतात, किंवा मग त्यामध्ये आपण म्हणू शकतो उपकरणे, त्याचे भाग, किंवा अर्धनिर्मित वस्तू, निर्मित वस्तू, जसं कच्चा माल, वर्क इन प्रोग्रेस किंवा फिनिश गुड्स, निर्मित वस्तू, अर्धनिर्मित वस्तू, या सर्व बाबींचा विचार त्यामध्ये केला जातो. काही शब्द जाणून बुजून मी इंग्लिशमध्ये वापरतोय कारण इंग्लिशमध्ये ते आपल्याला लवकर माहिती राहतात, कारण आपल्याला अकाउंट्समध्ये ते शब्द आलेले असतात. पण जसं आपण अर्धनिर्मित, निर्मित वस्तू असे शब्द जेव्हा मराठीत वापरतो ते आपल्या तेवढ्या आपल्या वापरात ते आलेले नसतात. म्हणून जाणीवपूर्वक मी इंग्लिश शब्द आणि त्यासोबतच त्याचा मराठीमध्ये शब्दाचा मी उच्चार करतो आहे. तर मग या सर्व बाबींचा जेव्हा आपण विचार करतो, थोडक्यात ते झालं स्कंद व्यवस्थापन. तर मग परत त्याचं एकदा रिव्हिजन जर रिवाईज करायचा म्हटलं हा कन्सेप्ट, हा टॉपिक, तर स्कंद व्यवस्थापन म्हणजे काय, जेव्हा तुम्ही मालाचं व्यवस्थापन करत आहात. मग माल काय, तर माल हा कच्चा माल आहे, अर्धनिर्मित आहे, निर्मित आहे, उपकरणं आहेत, भांडारगृहातील वेगवेगळ्या वस्तू आहेत, या सर्व बाबींचं, या सर्व वस्तूंचं जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने व्यवस्थापन करीत आहात. मग व्यवस्थापन कशासाठी करायचं आपल्याला, तर व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे की आपली आजची गरज काय आहे, भविष्यातली गरज काय आहे. मग आजची गरज किंवा भविष्यातली गरज ती आपण पूर्ण करू शकतो का, किंवा त्यासोबतच जर मागणीमध्ये जर एकदम वाढ झाली, ग्राहकाच्या पसंतीत जर तो पदार्थ, तो प्रॉडक्ट उतरला आणि ग्राहकांची मागणी जर वाढली, तर मग त्यासाठी आपल्याकडे कच्चा माल आहे का, या सर्व बाबींचा जेव्हा आपण विचार करतो ते एक प्रकारचं स्कंद व्यवस्थापन. जसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरला म्हटलं होतं की या युनिट नंबर 2 मध्ये जो पहिला भाग आपण पाहिला, प्रकल्प, तर तो पूर्ण थेरॉटिकल भाग होता. दुसरा जो पार्टला आपण आज सुरुवात केली तो आहे स्कंद व्यवस्थापनाचा, इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा, ज्यामध्ये सुरुवातीला आजचं एक लेक्चर हे तुम्हाला त्या टॉपिकची ओळख होण्यासाठी तो थेरॉटिकल पोर्शन आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. प्रॉब्लेम पाहताना परत मी जसं क्लासेसमध्ये करतो, ॲक्च्युअल क्लासेसमध्ये तुम्हाला मी अगोदर त्याची फॉर्म्युले लिहून देईल. फॉर्म्युले, एक फॉर्म्युला, दोन फॉर्म्युला, कुठे कुठे 3 किंवा 4 फॉर्म्युले असतात. आपल्याला आपल्या सोयीनुसार, आपल्या प्रॉब्लेमची गरज काय आहे त्याच्यानुसार फॉर्म्युला निवडून मग तो आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. लिहून देताना मी तुम्हाला सर्व पद्धतीचे फॉर्म्युले लिहून देईल, जेणेकरून तुम्हाला निवड करण्यात ते सोपं जाईल. आता परत वळूया आपल्या मुद्द्याकडे, तो आहे स्कंद व्यवस्थापन, त्याची आवश्यकता व उद्दिष्टे. जसं मी तुम्हाला स्कंद व्यवस्थापन किंवा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट काय ते क्लिअर केलं, कारण जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सामुग्रीचं व्यवस्थापन करीत आहात, आजची आणि भविष्याची गरज काय आहे त्याचं व्यवस्थापन करीत आहात, तर थोडक्यात ते झालं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट किंवा स्कंद व्यवस्थापन.
तर आवश्यकता काय आहे किंवा उद्दिष्टे काय आहे, तर जो पहिला मुद्दा, हे सर्व मुद्दे तसे सोपेच आहेत, पण परत हा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग असल्यामुळे आपल्याला त्याचं स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. तर पहिला आहे ग्राहकांची मागणी पूर्ण करणे. ग्राहकांची मागणी ही कधी स्थिर राहत नाही. ग्राहकांची आवड, ग्राहकांची निवड, ग्राहकांकडे असलेला पैसा, ग्राहकांवर झालेले बाहेरचे जे परिणाम आहेत, संस्कार आहेत, या सर्व बाबींचा विचार करून ग्राहक आपली आवड निवडतो आणि त्यानुसार तो प्रॉडक्ट किंवा ती वस्तू विकत घेतो. त्यामुळे ग्राहकांची आवड कधी बदलेल याचा विचार किंवा याची कल्पना ह्या मोठ्या मोठ्या कंपन्यांनाही नसतं. त्यामुळे ग्राहकांची मागणी वाढेल किंवा कमी होईल ती पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे तेवढा कच्चा माल आहे का, आपल्याकडे ती क्षमता आहे का, ती पाहण्याची जबाबदारी ही या व्यवस्थापकाची राहते, या व्यक्तीची राहते, जो या सर्व बाबींचं ज्ञान ठेवतो. मग गरज कमी होऊ शकते, गरज कमी जास्त जेवढी आहे तेवढी राहू शकते किंवा गरज जास्तही होऊ शकते. तर त्या गरजेंचा विचार करून आपल्याला आपल्या स्कंधाचं त्या प्रमाणात व्यवस्थापन करावं लागेल आणि ग्राहकांची मागणी पूर्ण करावी लागेल. ग्राहकांची मागणी पूर्ण करणे का गरजेचं आहे? कारण ग्राहक हा टिकून ठेवावा लागतो. या स्पर्धेच्या युगामध्ये जेव्हा एकसारखेच प्रॉडक्ट बनविले जातात, वेगवेगळ्या कंपन्या एकसारखेच प्रॉडक्ट बनवतात, त्यामुळे नॅचरली नैसर्गिकता हे ग्राहकांकडे जास्त प्रमाणामध्ये चॉईस अवेलेबल असते. त्यांच्याकडे वेगवेगळ्या किमतीवर वेगवेगळ्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स, सेम स्पेसिफिकेशनचे प्रॉडक्ट अवेलेबल असतात. त्यांना फक्त निवड करायची असते. तर उलट ग्राहकांसाठी ते सोपं जातं. पण जेव्हा एक कंपनी म्हणून आपण विचार करू तर कंपनीला ते अवघड याच्यासाठी जातं, त्या उद्योगाला अवघड याच्यासाठी जातं, कारण ग्राहकांची आवड कधी बदलेल याचा अंदाज बांधून, त्यांची मागणी कमी होईल की वाढेल याचा अंदाज बांधून त्यांना त्यांच्या स्कंधाचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून स्कंध व्यवस्थापनाचं पहिलं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते आहे ग्राहकांची मागणी कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण कशी करता येईल त्यासाठी प्रयत्न करणे. दुसरा आहे उत्पादन व्यवस्थित करणे. उत्पादन व्यवस्थित करणे याचा अर्थ असा होतो की जसं आपण एक सायकल पाहिली, लाईफ सायकल पाहिली कुठल्याही व्यवसायाची, ती जशी खालून सुरुवात होऊन वर जाते, वर काही लेवलला ती स्थिर राहते आणि परत ती खाली येते. जसं एक वाढ राहते, वर वाढ झाल्यानंतर मॅच्युरिटी लेवल येते आणि परत डिक्लाइन लेवलला जातं. तसं एक प्रॉडक्टची लाईफ सायकल असते. त्या वस्तूची जी किंवा त्या प्रॉडक्टची जी लाईफ सायकल आहे ती जनरली जास्त कशी टिकवता येईल त्यासाठी आपल्याला किंवा त्या कंपनीला किंवा त्या उद्योगाला प्रयत्न करणं आवश्यक आहे. मग ग्राहकांची आवड, ग्राहकांची गरज कशी टिकून राहील त्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहे, कुठले कामं करणं आवश्यक आहे किंवा त्याच्यामध्ये त्या उद्योगाची भूमिका काय आहे हे त्या उद्योगाला व्यवस्थितपणे समजून घ्यावं लागेल आणि त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की उत्पादन व्यवस्थित करता येईल. परत उत्पादन व्यवस्थित करणे याचा अर्थ असाही होतो की जेव्हा गरज नसेल तेव्हा तुम्हाला उत्पादनामध्ये कमी आणता येईल, जेव्हा गरज वाढली किंवा मागणी वाढली तेव्हा उत्पादन वाढविता आलं पाहिजे. कारण काही नाशवंत ही वस्तू असू शकतात की ज्यांना एक एक्सपायरी पिरियड असतो, त्या ठराविक पिरियड नंतर ती वस्तू परत तुम्हाला एकतर रिसायकल करावी लागेल किंवा मग तिला पूर्णपणे फेकून द्यावं लागेल. रिसायकल होत असेल तर त्यामध्ये कदाचित त्या उद्योगाचा खर्च कमी येईल, पण ती वस्तू जर रिसायकलच होत नसेल आणि तिला जर पूर्णपणेच फेकून द्यावं लागत असेल, नष्ट करावं लागत असेल, तर त्यामध्ये मग त्या कंपनीला, त्या व्यवसायाला खर्च वाढू शकतो. म्हणून ग्राहकांच्या मागणीनुसार तुम्हाला तुमच्या उत्पादनामध्ये व्यवस्थितपणा आणावा लागेल. ही झाली दुसरी आवश्यकता किंवा उद्दिष्ट. तिसरा आहे व्यत्यय कमी करणे. व्यत्यय हा कुठलाही असू शकतो. व्यत्यय हा त्या कंपनीच्या उद्योगाच्या अंतर्गत बाबींमुळे आलेला असू शकतो किंवा बाह्य जे जग आहे, समाज आहे, त्यांनी आणलेला व्यत्ययही राहू शकतो. म्हणून हे जे व्यत्यय आहेत ते व्यत्यय कशी कमी करता येईल. आता जे बाह्य व्यत्यय आहेत ते कदाचित कंपनीच्या किंवा त्या उद्योगाच्या हातातले नसतात, पण जे अंतर्गत व्यत्यय आहेत ते किती कमी करता येईल, मग ते काय राहू शकतात. तर मग कच्च्या मालाची उपलब्धता तुम्ही म्हणू शकता किंवा बाकी जे साधन सामुग्री लागते त्याची उपलब्धता तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामुळे मग परत त्यामध्ये तुम्ही त्यासाठी लागणारी जी वेगवेगळी तंत्रज्ञान आहे त्याची उपलब्धता म्हणू शकता किंवा त्यासाठी लागणारं एक कुशल जे मनुष्यबळ आहे त्याची उपलब्धता म्हणू शकता. ह्या सर्व बाबींची जुळवाजुळव करून त्या उद्योगाला उत्पादन करावं लागतं. म्हणून हे सगळं जेव्हा व्यवस्थित जुळून येतं तेव्हा निश्चितच व्यत्यय कमी असतात.
जेव्हा यातला एखादा घटक जरी मिसिंग होतो किंवा मिळत नाही किंवा वेळेवर जुळून येत नाही, तेव्हा मग व्यत्यय निर्माण होतात. म्हणून स्कंद व्यवस्थापनामध्ये बाकीचं तर बाजूला ठेवा, पण निदान मालाच्या संदर्भातलं जे व्यवस्थापन आहे ते जर व्यवस्थित राहिलं तर कदाचित मग उत्पादनामध्ये जे व्यत्यय असतात ते व्यत्ययांची संख्या आपण कमी करू शकतो आणि जे टार्गेट्स आपण ठरवलेले आहेत ते टार्गेट्स दिलेल्या वेळेत कसे पूर्ण करता येईल त्याची एक जे पूर्ण आपण म्हणू शकतो शेड्यूल ठरवलेला असतो तो नक्कीच पूर्ण करता येईल. चौथा जो मुद्दा आहे तो आहे मालाच्या कमतरतेचा धोका कमी करणे. जसं मी आताच तिसऱ्या पॉइंटमध्ये उल्लेख केला की जर मागणी वाढली तर कदाचित तुमच्याकडे असलेला कच्चा माल अपुरा पडेल, म्हणून मागणीचा अंदाज बांधणं अत्यंत आवश्यक आहे. आता मागणीचा अंदाज बांधणं हे भल्या भल्यांनाही जमत नाही किंवा ते कुणाला जमणारही नाही. त्यामुळे बफर स्टॉक म्हणून एक संकल्पना आहे की जेव्हा एक माहिती असतं की कदाचित मागणी वाढेल, आता काही गोष्टी सीझनल असतात ते आपल्याला माहिती आहे. जसं आपण एक म्हणू शकतो की उन्हाळा जर आला तर जे थंड पदार्थ असतात, आईस्क्रीम्स म्हणा, कोल्ड्रिंक्स म्हणतात, त्यांची मागणी वाढते. हिवाळा आला तर उबदार जे कपडे आहेत त्यांची मागणी वाढते. पावसाळा आला तर मग पावसापासून ज्या गोष्टी आपल्याला वाचवतात त्यांची मागणी वाढते. खाण्याच्या पदार्थांचंही तसंच आहे. तर या सर्व गोष्टींचा एक सीझनल अप्रोच आहे. पण अशा काही वस्तू असतात, असे काही प्रॉडक्ट्स असतात की जे 12ही महिने त्यांची उपलब्धता राहते आणि महत्त्वाचे असतात. म्हणून या सर्व बाबींचा विचार करून आपल्याला किंवा त्या उद्योगाला ठरवावं लागेल की त्यामध्ये तो माल, त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल कमी पडू नये आणि एक बफर स्टॉक तयार केला जाऊ शकतो. आणि बफर स्टॉक मधून की हा एक आपला रिझर्व्ह स्टॉक आहे आणि यातून आपल्याला तो कच्चा माल उचलायचा आहे. तर या सर्व बाबींचा विचार उद्योगामध्ये केला जाऊ शकतो. त्यानंतर आहे ऑर्डर चक्राचा लाभ घेणे. तर ऑर्डर चक्र म्हणजे एक शब्द असा आहे की जसं मी तुम्हाला आता सांगितलं की ऑर्डर चक्र सीझनली राहू शकतं किंवा त्याला एक वार्षिक स्वरूपही राहू शकतो किंवा महिन्याचं एक स्वरूप राहू शकतं की ऑर्डर्स या महिन्यात वाढतात, या महिन्यात कमी असतात. ते त्या उद्योगावर डिपेंड करेल. तो उद्योग कुठल्या पद्धतीचा आहे, त्यांचा व्यवसाय कुठल्या पद्धतीचा आहे, ते काय वस्तू निर्मिती करतात त्याच्यावर डिपेंड करेल. त्यामुळे साहजिक असू शकतं की जसं आता आपण म्हणू शकतो की एक लोणचं बनवणारी एक कंपनी आहे, तर त्यांच्या ऑर्डर्स नॅचरली उन्हाळा जसा लागतोय त्याच्या सुरुवातीला वाढतात. कारण उन्हाळ्यामध्ये लोक तसं लोणचं वगैरे खाण्याचं त्यांचं एक ट्रेंड पाहतो आपण वर्षानुवर्षे. कच्चा माल त्यांना केव्हा मिळेल, जेव्हा उन्हाळ्यामध्ये आंबे येतील तेव्हा तो त्यांच्यासाठी कच्चा माल असतो. आपल्याला माहिती आहे की आंबे तर तुम्हाला 12 महिने मिळणार नाहीत, त्यामुळे तो बफर स्टॉक त्यांना तयार करून ठेवावा लागेल की मग, कारण उत्पादन तर त्यांना वर्षभर करायचं आहे, मागणी तर वर्षभराची आहे, तर एक बफर स्टॉक केलेला असेल. कदाचित त्यांना दुसऱ्या स्वरूपामध्ये त्याला एक प्रोसेस करून त्या आंब्याला ते ठेवत असतील, तो त्यांचा भाग झाला. पण एक या पद्धतीनं ते काम चालतं, कारण आंब्याचं उत्पादन हे फक्त 2 ते 3 महिने तेव्हा तुम्हाला ते पीक येते आहे, ते उत्पादन होते आणि तो स्टॉक तुम्हाला ठेवायचा आहे वर्षभर. तर मग या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला त्या ऑर्डर चक्राचा लाभ घ्यावा लागतो. म्हणजे मग आपण असं म्हणू शकतो की मग समजा मग वाटलं असं ग्राहकाला की मला हिवाळ्यामध्ये लोणचं खायचं आहे, हे एक कल्पना करा, हे 10 ते 15 वर्ष अगोदर शक्य नव्हतं. जर एक तुम्ही 20 वर्ष जर मागे गेले की तुम्हाला जर तुम्ही पाहिलं मार्केटमधली तेव्हाची स्थिती, तुम्हाला उन्हाळ्यानंतर काही महिन्यानंतर लोणचं तुम्हाला तेव्हा तर विकत मिळतच नव्हतं, पण असेलही तर ते तुम्हाला त्याच पर्टिक्युलर महिन्यांमध्ये मिळायचं. आईस्क्रीमचंही तसंच होतं. पण आता पहा तुम्ही 12ही महिने जर तुम्हाला ते प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे, ते विज्ञानामध्ये झालेली प्रगती म्हणा किंवा प्रोसेस्ड फूडमध्ये झालेले विविध प्रकारचे प्रयोग म्हणा किंवा प्रगती म्हणा, त्यामुळे आपल्याला हे सगळं प्रोसेस फूड सध्या खायला मिळते आहे. पण हा एक प्रकारे झाला ऑर्डर चक्राचा लाभ घेणे. कारण जे ऑर्डर चक्र आहे, जशा ऑर्डर येतील तसं तुम्ही जे स्टॉक करून ठेवलेलं आहे ते तुमच्या कामात येऊ शकतं. आणि शेवटचा मुद्दा आहे तो अतिरिक्त वस्तू संग्रहित करणे. अतिरिक्त वस्तू संग्रहित करणे हा परत तोच उल्लेख झालेला आहे बफर स्टॉक. पण यासाठी एक असं राहतं की एक जो एक उद्योग आहे तो वेगवेगळ्या वस्तूमध्ये निर्मिती करत असतो किंवा त्याच्याशी संबंधित वस्तू निर्मिती करत असतो. म्हणजे जसं आपण आता एक असं म्हणूया की एक मोबाईल बनवणारी कंपनी आहे,
पण मग मोबाईल बनवणारी जी कंपनी असेल तर होऊ शकते ती एक नवीन प्रॉडक्ट तयार करायला लागेल. ती मग मे बी बॅक कव्हर्स बनवायला लागेल, फ्रंट कव्हर्स बनवेल, टेम्पर्ड ग्लास बनवेल. हे काय झालं, त्यांची एक दुसरी प्रॉडक्ट लाईन झाली की जी सपोर्ट करते त्यांच्या ओरिजिनल प्रॉडक्टला. तर मग अशा पद्धतीने एक अतिरिक्त वस्तू संग्रहित केल्या जातात, अतिरिक्त वस्तूंचा एक स्टॉक तयार केला जातो आणि मग जेव्हा त्या कंपनीला किंवा त्या उद्योगाला त्या प्रॉडक्टमध्ये शिरायचं असते तेव्हा त्यांच्याकडे ते सगळं काही अवेलेबल असते. म्हणून जनरली जो आजचा जो एक काळ आहे तो एक्सपान्शनचा आहे. तुम्हाला फक्त एकाच प्रॉडक्टमध्ये किंवा एकाच वस्तूमध्ये काम करून चालणार नाही. तुम्हाला एक वेगवेगळ्या त्याच्याशी संबंधित असलेले, म्हणजे जेणेकरून त्याच मशीन्समध्ये तुमचं काम चालेल, त्याच तंत्रज्ञानामध्ये तुमचं काम होईल, त्याच मनुष्यबळामध्ये तुम्हाला काम करता येईल आणि थोडंसं तेच कच्चा माल तुम्हाला या नवीन प्रॉडक्टसाठी वापरता येईल. असं जर त्या कंपनीने एक स्वतःचं एक लॉजिक लावलं त्यामध्ये, तर मग त्यांचा ओरिजिनल प्रॉडक्ट तर बनेलच, पण त्यासोबतच एक दुसरा प्रॉडक्ट बनेल जो ते विकून अजून जास्त नफा कमावू शकतात. तर या पद्धतीने एक स्कंद व्यवस्थापन केलं जातं. या स्कंद व्यवस्थापनाचे जे काही फायदे आहेत ते फायदे आपल्याला इथूनच दिसतात. जसं आपण हे आवश्यकता लिहिल्यात, यालाच आपण रूपांतर फायद्यांमध्ये करू शकतो. ही ग्राहकांची मागणी पूर्ण होते, उत्पादन कधी थांबत नाही, त्याच्यामध्ये व्यत्यय निर्माण होत नाही, कधी मालाची कमतरता येत नाही आणि प्रत्येकाची जी गरज आहे ती पूर्ण होते. मग फायदेही त्यातूनच तयार होतात. तर हे होता आजचा मुद्दा, जो होता आवश्यकता, उद्दिष्टे, स्कंद व्यवस्थापनाची. पुढच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. सुरुवातीच्या संबंधित जे काही फॉर्म्युले असतील ते सर्व मी तुम्हाला लिहून देईल आणि मग त्यामध्ये जर आपल्याला पुढच्या लेक्चरला जर काही वेळ मिळाला तर त्यामध्येच आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला सुरुवात करूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.